मानेंचा भाजप प्रवेश झालाय, तुम्हाला विचारून वा झाला वा का? वा वा वा, सोलापूरचं भाग्य उधाळलं. बापू, याच्यामध्ये सोलापूरचं भाग्य उजाळलं हे तुमच्या तोंडातून ऐकल्यानंतर आश्चर्यच वाटतंय. बापू, याच्यामध्ये दिलीप मानेच्या प्रवेशासाठी कोणाची मदत जास्त झाली असं वाटतंय? मला एवढा तर्क कळत, मी आज मेन आहे त्यात. बर, तुम्हाला विश्वासात घेतलं ना ते प्रवेश घेण्या अगोदर? मला काहीच माहित नाही बाबा. असं कसं बापू? स्थानिक आमदार आहे तुम्ही, तुम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे ना. पक्षश्रेष्ठी नाही, वगैरे. पालकमंत्री म्हणाले होते ना की तुम्ही ठरवणार आहात त्यांचा प्रवेश म्हणून. मग माझं काय म्हणणं त्यांना विचारा ना, परस्पर काय बापू घेतलं. तुम्ही मला समोर काय- होते की त्या दिवशी? आम्ही होतो, पण मला काय माहिती आता काय कसं झालंय ते. पंचायतीत बापू, निर्णय तुमच्या कोणी घेतलाय? तुम्हाला पालकमंत्री आणि प्रदेशने प्रदेशने आणि सांगितलंय कोणी तुम्हाला? आम्हाला आता माध्यमातून कळालं. नाही 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 नाही, त्या दिवशी 2 दिवसापूर्वी पालकमंत्र्यांनी तुम्हाला सांगितलं हो ना. हो, म्हणाले की बाबा या मी पुढचे तर सांगितलं नाही ना तुम्हाला. नाही नाही, निर्णय त्यांनी घेतलाय, त्यांना विचारा. गरीब माणसाला काय उगत त्रास देतात, त्यांना विचारा ना. आता बापू, महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, या सगळ्या धामधुमीमध्ये तुमची भूमिका काय या प्रवेशानंतर? माझं काम मी माझं फिरायला लागलोय, काम करतोय माझ्या पद्धतीने, माझं चालूच आहे. कार्यकर्ते स्वस्थ झालेत मानेंच्या प्रवेशानंतर, बापूंचे नाही. कार्यकर्ते. अच्छा, माझे काय? कार्यकर्ते नसते, ते भाजपचे असते. बर, तुमच्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? बघू, आल्यावर बोलू आपण. कधी येणार? कधी येणार आहेत बापू? बघतो की आलं की तुम्हाला सांगतो. ओके, ठीक आहे, धन्यवाद बापू.